हो हो मदर्स डे आज तुझ्यासाठी खूप खास आहे बरं. तर पहिला सर्वांना माझ्याकडून मदर डेच्या नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार आणि तुम्ही पाहिलं असेल जे आहे कालपासून चालू होतं किंवा आपल्या घरी पाहुणे आलेले आहे. हो आणि थोडंसं चालू आहे तेच तयारी वगैरे आणि राधिका पण आहे तिकडं. कारण कालपासून जे आहे स्वराजच्या भेटीसाठी आलेले आहेत. स्वराजचे मामा आणि आजी सोबत आलेलं कालच. पण स्वराज आपला आता झोपलेला आहे, त्याच्यामुळे तो काही गुड मॉर्निंग करणार नाही. आणि आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज काय तर आज आहे मदर्स डे. तर माझ्याकडून आईला हॅपी मदर्स डे. आणि आता आहेच ना राधिका पण तिकडे चालू आहे. आणि राधिकासाठी आजचा दिवस खूप खास आहे, कारण पहिला मदर्स डे ते चालू आहे. एक मिनिट. लक्ष नाही राहिलं. असं आहे आज. हो हो मदर्स डे आज तुझ्यासाठी खूप खास आहे बरं. कारण पहिला सर्वांना माझ्याकडून मदर डेच्या मदर्स डे, फर्स्ट मदर्स डे तुझा आहे आज. आणि खरंच आजचा दिवस असा एक खास आहे. सर्वजण जे आहे आपले सर्व लेडीजच पाहतात व्हिडिओ, जास्तीत जास्त महिला असतात. आणि सर्व जे आहेत पण कसं आहे आजचा दिवस म्हटलं तर मदर डे म्हटलं तर माझी आई पण आली आणि माझी आई पण आहे, दोन्ही पण आई आहे. आणि माझ्यासाठी पण तसं खास आहे, कारण मला पण दोन आईचं प्रेम भेटलेलं आहे. आणि डुग्गूची मम्मा पण इथंच आहे. तरी बघू आता काही ना काही होणारच आजच्या दिवशी. तसं मुक्कामी आहेतच सर्वजण, म्हणजे कालचा मुक्काम झाला पण आज आहेत दिवसभर समजा. पण सर्वात झोपलेलं इकडं ते चालू. इकडं काय करतं पण बाहेर जायचं आहे पाहुणे घरी, पण मला जावं लागत आहे बाहेर. हो ना, सर्व लग्न आहेत ना चौकट. खरं लग्नाचं जे आहे आता सीझन आहे एवढा महिन्याच आहे आणि मी तर तसं गेलोच नाही. आणि लग्न आहे आणि उद्याला एक कार्यक्रम पण आहे, सरिकेचा विषय आहे. फायनल वगैरे आहे, तिकडं पण जाणार आहे. त्याच्यामुळे 1-2 दिवस तिकडेच राहणार आहे. आणि आज तर स्वराजला, आईला आणि राधिकाला इकडे घरीच राहावं लागणार आहे. आणि आज दिवसभर मी तिकडे आहे, उद्यालाच वापस येणार आहे. येईल, त्याच्यामुळे जास्त काही दिसणार नाही तुम्हाला. थोडंसं शूट तिकडचं राहणार आहे लग्नामधलं, ते पण पाहायला भेटणार आहे. आजचा दिवस तसा पूर्ण बाहेरच. पण मला वाटते की मी पहिल्यांदा कुठेतरी इकडं स्वराजला सोडून आणि तुला म्हणजे हां स्वराजला सोडून पहिल्यांदा बाहेर जात आहे आजचा दिवस. म्हणजे रात्रभर तिकडे 2 दिवस जाणार आमचे, उद्याला वापस येणार आहे. आज तुमच्या मित्राचं लग्न आहे म्हणून चालले, नाही तर आईच गेल्या असत्या. हां तसा नंबर आईचाच असते. एक 2 कार्यक्रम त्याच्यामुळेच. तसं स्वराज आहे आपलं व्यवस्थित आहे, सर्व तब्येत वगैरे, त्याच्यामुळे जायला काही हरकत नाही. अभिषेक काय चालू आहे? मागच्या वेळेस जे आहे जावळाचा कार्यक्रम होता तेव्हा अभिषेकने खूप सारं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण तयारी करू लागली होती. हो, कारण तिकडूनच गेलतो ना आपण सर्व सामान वगैरे घेऊन, त्यामुळे पूर्ण कार्यक्रम तिकडूनच झाला. तशा बऱ्याच जणांचे कमेंट होते आम्हाला की तुम्ही सर्व कार्यक्रम तिकडेच करता. झाली झोप? हाय, चल मग
ते आता गुड मॉर्निंग. झोपू दिलं ना त्याला हो. झोपात मग रडते तर. गुड मॉर्निंग. चला पहिले सकाळी उठून द्यायचं सर्वाले 5-6 वाजता आणि आपण मस्त 7-8 वाजता डबल झोपायचं. काय गं? आता बाई, वाव किती गोड स्माईल आहे. उठा तू. बघा किती गोड स्माईल आहे सुरतची. उठा. हा? उठतो का बा? उठा. हो ये ना. आज उठला बघ, आता उठतच ना. आज त्याला माहिती आहे त्याचे पप्पा जाणार आहे गावकडं काय रे? है ना. हो पिल्लू. मामा जाणार थोड्या वेळानं, आजी जाणार. आज तर काल तर किती खुश झाला बाप. जा माझी. किती खुश झाला होता काल आजी आली म्हटल्यावर. किती उड्या काय? मामा आले. हो. हा, आजी आली. उड्याच मारायच्या आहेत त्याला. आजी येऊ आला तुला. आय? असे असते गोड स्मेल लहान मुलाची. आणि खूप क्यूट दिसत आहे आमचा स्वराज. हो आणि आता लवकरच त्याचा अन्नप्राशन येणार आहे. त्यावेळेस पण पुन्हा पाहुणे येणार आहे आपल्या घरी, आजी आणि मामा. त्याचं हे करायचं ना अन्नप्राशन हो तेव्हा. आता आजचं झालं त्याला 26 ला 10 तारीख, म्हणजे 15 दिवस टाईम आणखी. हो 15 दिवस. 15 दिवसांनी अधिक येणार. महिना लागणार आहे, तिकडं जावं लागणार आहे. बघू अधिक महिन्यात सध्या काही नाही आहे इकडं. सध्या अधिक महिन्यात जायची तयारी चालू आहे पण आणखी वेळ आहे. स्वराजला एवढा दिवस जाणं चांगलं नाही तिकडं. स्वराज हाय कर इकडे बघ. स्वराज हां. झोपून उठल्यावर ते फ्रेश आहे तेच महत्वाचं. नाही तर काही काही मुलं एवढे लय रडतात. स्वराज आपला जास्त रडत नाही, नाही त्याची हसत उठतो. झोप झाली ना तर तो रडतच नाही. नाहीतर झोप घेतली त्याले पहिल्यांदा उठला ते नाही रडत तो. हां. झोकेत देत राहते. मग तसं होणार. तू आवाज देते तुम्ही घ्यायला असाल नाही मग कसं काय. आजचा व्हिडिओ पण आपलं जसं सिनेमॅटिक मध्ये आहे. हो नाश्ता वगैरे करायचा आहे आणि मला जायचं तिकडं. त्याच्यामुळे तिकडचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार. तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्राच्या लग्नाला आलो असता खूप दिवसानंतर मित्रासोबत भेट झालेलं इकडं आणि आम्ही सोबत जे आहे लग्न वगैरे लावलं. तर लग्न लागल्यानंतर आम्ही सर्व मित्रपरिवार समोर स्टेजवरती गेलो आणि नवरदेव आणि नवरी यांना शुभेच्छा दिल्या.